नमस्कार मित्रांनो, मुंबई भाजपच्या नेतृत्वातील बदलानंतर झालेला विजय संकल्प मेळावा हा महापालिका रंगागणाची पहिली चुणूक होती। अमित साटम यांच्या हाती मुंबई भाजपची सूत्रे देऊन पक्षाने संघटनेला आक्रमक व तरुण चेहरा दिला आहे। ते कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आणि विरोधकांना भिडण्यास मागे पुढे पाहत नाही। अमित कर्तृत्वाने पुढे आला हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विधान अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांना टोला होता। फडणवीस यांनी ठाकरे ब्रँडचा उल्लेख करत टीका केली। त्याच वेळी अमित साटम यांनी विरोधकांवर डागलेली तोफ पाहून भाजपामध्ये हा नवा ब्रँड उदयास आल्याची चर्चा रंगली आहे। दरम्यान बेस्टच्या निवडणुकीत आमचा ब्रँड आहे असे म्हणणाऱ्यांचा बँड वाजवला। अशा शब्दात भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव सेनेवर टीका केली। यावर खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला। फडणवीस यांना ठाकरे ब्रँडची फार चिंता आहे, ती चिंता नसून भीती आहे। ठाकरे हाच ब्रँड आहे असा पलटवार केला। फडणवीस सरकारमधील एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी यावेळी टीकास्त्र सोडले। यावेळी त्यांनी ब्रँडी असा उल्लेख केला। आतापर्यंत आपला तो बाब्या अन दुसऱ्याचं ते कार्ट अशी म्हण होती, आता आमचा तो ब्रँड दुसऱ्याची ती ब्रँडी ही म्हण रूढ झाली तर आश्चर्य वाटायला नको। एवढंच नाही तर कल्याण डोंबिवलीमधील 27 गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेचा विषय प्रलंबित असून हे प्रकरण आता न्याय प्रविष्ट आहे। परंतु तरीही येथील महानगरपालिका आयुक्तांनी प्रभाग रचना करताना त्या गावांचा समावेश महापालिका हद्दीत केला। त्यावर संघर्ष समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली। समितीचे ज्येष्ठ पदाधिकारी संतोष केने यांनी थेट दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या स्मृतींना उजाळा दिला। देशमुख यांनी 27 गावांच्या स्वतंत्र ग्रामपंचायती केल्या होत्या, तसे नेते होणे नाही असे ते म्हणाले। केने यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर या विषयाला पुन्हा हात घातल्याने त्याची चर्चा नक्कीच आहे। एकंदरीतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवरती मोठी घणाघाती टीका केली आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।